मला आठवतं की जेव्हा रेडिओ आले तेव्हा रेडिओ ऐकण्यावरून घरात पालक ओरडायचे. जेव्हा टीव्ही आले त्या जनरेशनला टीव्ही का बघतो म्हणून ओरडायचे. आता मोबाईल आणि टॅबलेट्स आलेत. जनरेशन जशी-जशी पुढं जात हो. गेली, टेक्नॉलॉजी जशी जात गेली, तर तसं-तसं व्यसन बदलत गेलं. ते ॲडिक्शन जे आहे, हं. मग त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग सुद्धा आता बदलायला हवेत, जसं तंत्रज्ञान बदलतंय. हो. बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे रादर रेडिओ फ्रिक्वेन्सी वेव्हज ज्या असतात, त्या आपल्या रेडिओमध्ये आपल्याला मिळतात किंवा हं, फोनच्या हं, हं. ब्लूटूथमध्ये मिळतात. तसाच्या ई-एम-एफ म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक हो, फ्रिक्वेन्सी वेव्हज तयार होत आहेत, ज्या रादर जास्त घातक आहेत. बरं. त्यामुळे त्या तुम्हाला मायक्रोवेव्हजमध्ये मिळतील किंवा तुमच्या हं. वायफायमध्ये मिळतील किंवा मोठ्या म्हणजे ब्रिजेसच्या बाजूला जे टॉवर्स असतात, राइट. त्याच्यात मिळतील. त्यामुळे हे रेडिएशन्सला आपण त्याचं वाढत गेलं एक्सपोजर. हं, हं, कमी हं. नाही होत गेलंय. पण ॲटलीस्ट आपण त्यातनं कसे वाचू शकतो, हो. हा आपण विचार करावा. म्हणजे जर प्रत्येक घरात हा विचार केला गेला, की रात्री झोपताना मी वायफाय बंद करणार आहे, मायक्रोवेव्ह बंद करणार आहे, ज्याच्यात आपल्याला हं, माहिती हं. आहे ई-एम-एफ जास्त आहेत. तर ते रेडिएशन आपण कमी करू शकतो. बरं. झोप चांगली लागते त्यानी हं. आणि शांत वाटतं आणि उगाचच जे मेंटल अँक्झायटीमध्ये हो. माणसं जातात ती जात नाहीत. पण फोन चालू आहे, पण इंटरनेट ऑफ आहे. हे राइट. एक असतं, की मी रिचेबल आहे, पण नॉट व्हाया द इंटरनेट. हं. सो दॅट ऑल्सो गिव्स यू की नाही मी रिचेबल आहे, पण मला ते हार्म करत नाहीयेत. कमीत कमी हार्म करतायत बरं. रादर. ते आपण बघू शकतो. पण हे बरोबर आहे तुम्ही जसं म्हणाल तसं ॲज टेक्नॉलॉजी गोज अहेड ह्या सगळ्या गोष्टी अजून वाढत जाणार आहेत. सो आपल्याला हे फाइंड आउट करायचं, की ह्याच्यातनं मी स्वतःला डिटॅच कसा करू शकतो, हं, माझ्या हं. कुटुंबाला कसं वाचवू शकतो आणि जिथे